सातारा लोकसभेच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। मविया उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचाराकरता अनिल देशमुख यांची सभा होणार आहे। साताऱ्याचे मविया उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराकरता सभा होती। या सगळ्या संदर्भात आता गृहमंत्री अनिल देशमुख हे साताऱ्यात आलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे साताऱ्यात पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधले आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। त्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आज सांगता सभा होत आहेत आणि या सांगता सभेसाठी राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब आज हे सातारा जिल्हा दौऱ्यावरती आलेले आहेत। या निमित्तानं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं आज सांगता सभा होत आहेत, तुम्ही सातारा जिल्हा दौऱ्यावरती आलेला आहेत, काय परिस्थिती साताऱ्याची आहे? असं आहे की सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे जे महाविकास आघाडीचे शरद पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे तुतारी चिन्हावर आमचे जे उमेदवार आहेत शशिकांतजी शिंदे यांची परिस्थिती अतिशय चांगली आहे। लोकांचा त्यांना फार मोठा पाठिंबा आहे, कारण की मी फिरताना पाहिलं की मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या पाठीशी आहेत, कारण की त्यांचं जे माथाडी कामगारामध्ये त्यांचं जे काम आहे आणि ज्या पद्धतीने एक धडाडीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। आपण जर पाहिलं की विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं ते आपल्या भागातील प्रश्न मांडतात आणि अतिशय प्रभावीपणे मांडतात, त्याच्यामुळे अशा प्रकारचा नेता जर आपल्याला लोकसभेचा खासदार जर झाला तर या सातारा जिल्ह्यातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न चांगल्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीनं लोकसभेमध्ये मांडू शकेल असे उमेदवार शशिकांत शिंदे असल्यामुळे ते या निवडणुकीमध्ये 100% निवडून येणार अशा प्रकारची परिस्थिती आहे। यंदा गुलाल साताऱ्यात कोणाचा? 100% लिहून घ्या, आजची तारीख आणि आजची वेळ लिहून घ्या तुम्ही। गुलाल कोणाचा? गुलाल महाविकास आघाडीचं। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे, अजून आमची मित्रपक्ष आहे। या सर्वांना लोकसभेच्या 4 जूनला जो निकाल लागणार आहे साताऱ्याचा, त्याच्यामध्ये गुलाल सगळ्यांना लागणार आहे। कॅमेरामन संकेत सिंह, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।